ग्रो मॅजिक ॲडव्हान्स. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे इंडिया ग्रो या ब्रँडचे एक प्रगत कृषी उत्पादन आहे, जे एमआय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले जाते. हे उत्पादन पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स म्हणजे काय? ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे तिसऱ्या पिढीतील नॅनो तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी आणि जॅस्मोनेटवर आधारित एक विशेष उत्पादन आहे. हे पावडरीच्या स्वरूपात उपलब्ध असते. नॅनो तंत्रज्ञानामुळे यातील घटक अत्यंत सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होतात. याचा फायदा असा होतो की हे घटक पिकांना अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने शोषून घेता येतात, ज्यामुळे त्यांचा परिणाम लवकर दिसतो आणि अधिक चांगला होतो. ग्रो मॅजिक ॲडव्हान्सचे मुख्य घटक. कंपोजिशन. या उत्पादनात पिकांसाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे घटक योग्य प्रमाणात मिश्रित केलेले असतात. स्टॅबिलायझर 10%, जॅस्मोनेट 5%. हा एक नैसर्गिक वनस्पती संप्रेरक आहे, जो पिकांच्या वाढीसाठी, ताण सहन करण्याच्या क्षमतेसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचा आहे. अमिनो ॲसिड पोटॅशियम ह्युमेट 85%. अमिनो ॲसिड हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, तर पोटॅशियम ह्युमेट मातीची सुपीकता सुधारते आणि मातीतील पोषक तत्वे पिकांना सहज उपलब्ध करून देते. एकूण 100%. ग्रो मॅजिक ॲडव्हान्सचे प्रमुख फायदे. ग्रो मॅजिक ॲडव्हान्सचा वापर केल्याने पिकांना अनेक फायदे मिळतात, ज्यामुळे शेतीत उत्पादन वाढते आणि पिकांची गुणवत्ता सुधारते. 1. मुळांचा उत्तम विकास. एन्हान्स्ड रूट डेव्हलपमेंट हे पिकांच्या मुळांची वाढ मजबूत करते, ज्यामुळे झाडांना जमिनीतून पाणी आणि पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने शोषून घेता येतात. मजबूत मुळे झाडाला प्रतिकूल परिस्थितीतही स्थिरता देतात. 2. प्रारंभिक वाढीस चालना. बूस्ट्स अर्ली ग्रोथ. रोपांच्या सुरुवातीच्या अवस्थेत जलद आणि निरोगी वाढीस प्रोत्साहन देते. 3. फुलांची संख्या वाढवते. इन्क्रीजेस फ्लावरिंग. झाडांवर अधिक फुले येण्यास मदत करते, ज्यामुळे फळधारणा किंवा शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते. 4. फळांची शेंगांची भरघोस वाढ. प्रोमोट्स प्रोफ्यूज फ्रुटिंग पॉड फॉर्मेशन. फुलांचे फळांमध्ये किंवा शेंगांमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण सुधारते, ज्यामुळे एकूण उत्पादन वाढते. 5. फुले आणि फळांची गळती कमी करते. रिड्युसेस फ्लावर अँड फ्रूट ड्रॉप. अकाली होणारी फुले आणि लहान फळांची गळती थांबवते, ज्यामुळे अधिक उत्पादन मिळते. 6. धान्यांचे वजन आणि गुणवत्ता सुधारते. इम्प्रूव्स ग्रेन वेट अँड क्वालिटी. धान्य पिकांमध्ये दाण्यांचे वजन वाढवते आणि त्यांची गुणवत्ता सुधारते. 7. तेलाचे इतर घटकांचे प्रमाण वाढवते. इन्क्रीजेस ऑइल अल्कलॉइड कॉन्टेंट. तेलबिया पिकांमध्ये तेलाचे प्रमाण आणि इतर विशिष्ट पिकांमध्ये उपयुक्त घटकांचे प्रमाण वाढवण्यास मदत करते. 8. उत्पादनाची गुणवत्ता वाढवते. एन्हान्सेस प्रोड्यूस क्वालिटी. फळे आणि भाज्यांची चव, रंग, सुगंध, आकार आणि साखरेचे प्रमाण सुधारते, ज्यामुळे त्यांना बाजारात चांगली किंमत मिळते. 9. रासायनिक खतांचा वापर कमी करते. रिड्युसेस केमिकल फर्टिलायझर डिपेंडन्सी. हे रासायनिक खतांच्या बेस डोससोबत वापरल्यास खतांचे प्रमाण जवळपास 50% पर्यंत कमी करता येते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो आणि जमिनीची सुपीकता टिकून राहते. 10. पिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवते. बूस्ट्स क्रॉप इम्युनिटी. पिकांची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवून त्यांना विविध रोग आणि किडींपासून संरक्षण देते. वापरण्याची पद्धत आणि प्रमाण. डोसेज अँड ॲप्लिकेशन. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स मुख्यतः पावडर स्वरूपात असल्याने ते खालीलप्रमाणे वापरले जाते. फवारणीसाठी फोलियर स्प्रे. प्रमाण. 1 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकांवर फवारणी करावी. जमिनीतून सॉइल ॲप्लिकेशन खतासोबत. प्रमाण. 100 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रासाठी वापरले जाते. हे रासायनिक खते किंवा सेंद्रिय खतांसोबत मिसळून जमिनीत द्यावे. यामुळे खतांचे प्रमाण निम्म्याने कमी करता येते. वापरण्याची योग्य वेळ. स्टेजेस ऑफ ॲप्लिकेशन. ग्रो मॅजिक ॲडव्हान्सचा वापर पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर करणे सर्वात फायदेशीर ठरते. 1. पहिली फवारणी जमिनीतून वापर. पीक उगवल्यानंतर सुमारे 30 दिवसांनी, म्हणजे पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यात. 2. दुसरी फवारणी जमिनीतून वापर. पीक फुलोऱ्यात येण्याच्या टप्प्यावर, फ्लावरिंग स्टेज. 3. तिसरी फवारणी जमिनीतून वापर. फळे दाणे शेंगा लागण्याच्या टप्प्यावर, फ्रुटिंग ग्रेन फॉर्मेशन स्टेज. ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे एक सर्वसमावेशक आणि आधुनिक कृषी उत्पादन आहे, जे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात मदत करते. टिप: कोणतेही कृषी उत्पादन वापरण्यापूर्वी उत्पादनाच्या पॅकेजवरील दिलेल्या सूचना आणि प्रमाण काळजीपूर्वक वाचावे. तसेच तुमच्या स्थानिक कृषी तज्ज्ञाचा किंवा कृषी विद्यापीठाचा सल्ला घेणे नेहमीच योग्य ठरते.